हाय हॅलो नमस्कार. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण कैरी आणि बीटाचं काय करतोय ते पाहूया. चला तर मग बघूया. कैरी आणि बीट स्वच्छ छान धुवून घेतलं, मस्तपैकी 2 भागात कापून घेतलं. कैरीची साल काढून घेतली, बीटाची पण साल काढून घेतली. ती छानपैकी खिसून घेतली, पाहू शकता तुम्ही. मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा मी बारीक ह्याच्याने किसणीने खिसूनच घेतली, पाहू शकता. आता बीटही खिसून घेतलं मी, पाहू शकता. आता त्यासाठी 3 मिरच्या घेतल्या, 2 लसूण घेतले पाकळ्या, त्याच्यात जिरं टाकलं आणि छानपैकी कुटून घेतलं, पाहू शकता. हे बघा कुटून घेतलं, हे बघा. आता ते दोन्ही मिक्स करून घेतलं, कैरी आणि बीट एका डब्यामध्ये. आता मी फोडणी देण्यासाठी तेल ओतलं आहे, पाहू शकता. तेल गरम झाल्यावर राई टाकली आहे, मिरची लसूण जिऱ्याचं पेस्ट टाकली आहे, हिंग टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे. आता ही चांगली तडतडली छान फोडणी त्याला देऊन घ्यायची. बीट आणि कैरीवर पाहू शकता. ही फोडणी बीट आणि कैरीवर ओतून घेतली, मिक्स करून घेतलं छानपैकी. स्वादानुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली चिरून बारीक, बॅलन्स करण्यासाठी साखर टाकली थोडीशी, अर्धा चमचा, पाहू शकता. आता मी शेंगदाण्याचा कूट टाकला 2 चमचे आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. इतकी सुंदर झाली होती. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.